जयंती निमित्त, जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे विजय. तर त्याविषयी आपल्याला थोडं प्रबोधन करणार आहे. सगळ्यांनी थोडं शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम. ज्यांनी ज्यांनी समाजाच्या उत्थानाकरता आपलं सर्व आयुष्य ह्या समाजाला दान केलं, त्या महामानवांना, त्या युगपुरुषांना, त्या वंदनीय माता भगिनींना माझा पंचांग प्रणाम. जी महामानवांची, वंदनीय माता भगिनींची होत असते, जयंती सर्वांचीच होत नसते. तर आताच मला वाटतं शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी झाली. संत गाडगेबाबा, कबीर, अशोक महासम्राट यांची जयंती झाली. 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती साजरी झाली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती. तर खऱ्या अर्थाने जयंती हा जो विषय आहे, जयंतीचा खरा अर्थ हा विजय आहे. तर विजय कसला? तर हा मी नेहमी सांगत असतो, विजय म्हणजे हा शत्रूवर मिळवलेला विजय नाही. तर सर्वसामान्य ते एक समज आहे का आपण शत्रूवर विजय मिळवला म्हणजे विजय. पण जेव्हा तो शत्रूवर विजय मिळवतो, खऱ्या अर्थाने तो पराजय असतो. महापुरुष, महामानव जे असतात ते शत्रूवर विजय मिळवत नाही. तर आपलं ते अज्ञान असतं, आपल्यामधल्या अंधकार असतं, अंधश्रद्धा असतात, ज्या भुरसटलेल्या विचारसारणी असतात, किंवा जो इतिहास विसरतो त्याची जयंती साजरी होत नसेल. तर खऱ्या अर्थाने जयंती त्यांची साजरी होते ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांना मानवतेचं दर्शन दिलं. मानवता म्हणजे काय, समाज म्हणजे काय, स्त्री पुरुष म्हणजे काय, उच्च नीच म्हणजे काय, समता आणि बंधुत्व आहे. जिथे मानवतेचं दर्शन आहे, जिथे एक मानव दुसऱ्या माणसाला एक आदर करतो, सत्कार करतो, रिस्पेक्ट करतो, स्त्री पुरुष एकमेकाची समानता असते, तिथे खऱ्या अर्थाने ह्या महापुरुषांचा विजय असतो. आणि जिथे महापुरुषांचा विजय असतो ते खऱ्या अर्थाने जयंती असते. मग ते जयंती म्हणजे काय? तर जयंती हे खऱ्या अर्थाने हा जगातला एक युनिव्हर्सल नियम आहे, म्हणजे विजय. तर विजय कसा असतो? तर आपण आपल्या जे काय दुष्कर्म आहेत, अकुशल कर्म आहेत, जे काय वाईट चालीरीती आहे, किंवा आपण म्हणतो साधारण खोटं नाही बोललं पाहिजे, हिंसा नाही केली पाहिजे, चोरी नाही केली पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे, आपण बेहोशीचं जीवन नाही जगलं पाहिजे. अनेक लोक काय करतात? ते हिंसा करतात, अनेक लोक चोरी करतात, अनेक लोक व्यभिचार करतात, अनेक लोक खोटं बोलतात, अनेक लोक बेहोशीमय जीवन जगतात. तर महापुरुषांची शिकवण काय असते? तर आम्हाला जे लोक असं जीवन जगतात, जे अकुशल कर्म करतात, तर आम्हाला काय करायचंय? तर आम्हाला हिंसा नाही करायची. तर आम्हाला काय करायचंय? आम्हाला परस्परातली मैत्री भावना वाढवायची. लोक हिंसा करतील, पण मी काय करेन? मी मैत्रीचं पालन करेन. लोक चोरी करतील, पण मी काय करेन? आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही दान धर्म केला पाहिजे. आमच्यामध्ये माझ्या वयासमान असलेल्या स्त्रीला मी बहीण मानेल, माझ्यापेक्षा मोठी असेल तिला आई समान मानेल, मावशी समान मानेल, माझ्यापेक्षा छोटे असेल तिला मी माझी मुलगी मानेल. म्हणजे हे स्त्रीचं एक जे अलंकार आहे त्याचा आम्ही आदर सत्कार करू. अनेक लोक खोटं बोलतील, पण मी खोटं नाही बोलणार, तर मी काय करेन? खरं बोलेन. अनेक लोक व्यसनाधीन आहेत किंवा व्यसन करून बेहोश आहेत, पण मी आता व्यसन नाही करणार, तर मी खऱ्या अर्थाने काय? होशमय जीवन जगेल. होशमय जीवन जगेल म्हणजे काय? खऱ्या अर्थाने जे मादक पदार्थाच्या सेवनापासून अलिप्त राहून मी एक माणूस म्हणून माणसापर्यंत जगण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्यामध्ये जर शील आलं, सदाचार आले, संस्कार आले, तर मी काय करेन? माझ्या मनावर ताबा मिळेल. अनेक लोकांचा मनावर ताबा नाही आहे, अनेक लोकांचा मनावर संयम नाही आहे, अनेक लोक त्यांची मनाची एकाग्रता नाही आहे, पण मी काय करेन? माझ्या मनावर ताबा मिळेल. मी माझ्या मनावर संयम करेन, माझं मन मी एकाग्र करेन. तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुषांनी काय घेतली? तर अनेक जे काय आम्ही शील सदाचारचं जीवन जगतो, जे काय मनावर संयम, ताबा, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा आम्ही काय करतो, आम्ही मैत्रीपूर्ण जीवन जगतो.